बँकेमध्ये केलेली गुंतवणूक तुमची बुडू शकते. 61,000 कोटी रुपयांची विड्रॉल फक्त 15 दिवसांमध्ये झालेली आहे. एवढंच नाही, सांगितलं हे जातंय आणि बऱ्याच व्हिडिओजमध्ये, आर्टिकलमध्ये तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, की हे पैसे परत न करता आल्यामुळे मग ते लोनचे असतील किंवा इतर वेगवेगळ्या स्वरूपात बँकांमधून केलेली उचल असेल, ती परत न केल्यामुळे जी सिक्युरिटी आहे त्याचा लिलाव होऊ शकतो, म्हणजे जागांचे लिलाव होऊ शकतात. त्या जागांचा लिलाव जेव्हा होत असतो त्यावेळेला सप्लाय वाढल्यामुळे आणि डिमांड ही लिमिटेड असल्यामुळे लोकांमध्ये पॅनिक असल्यामुळे ते पैसे खर्च करणार नाहीत, सप्लाय वाढणार आणि सप्लाय डिमांडचा गॅप क्रिएट झाल्यामुळे जागा स्वस्त होणार. रिअल इस्टेट मार्केट हेवीली क्रॅश होऊ शकतं आणि या सगळ्याचा परिणाम ओव्हरऑल स्टॉक मार्केटवर पण होऊ शकतो. आणि जर हा स्टॉक मार्केटवर परिणाम झाला तर अग्रेसिव्ह क्रॅशेस आपल्याला पाहायला मिळू शकतात इन ऑल सेक्टर्स. परिणामी नोटबंदी सारखा क्रायसिस आणि प्लस हे लॉकडाऊन सारखे क्रायसिस आपल्या भारतामध्ये पुन्हा एकदा होऊ शकतात, असं वेगवेगळे इकॉनॉमिस्ट किंवा अॅनालिस्ट आणि सो कॉल युट्यूबर्स व्हिडिओ बनवून आपल्या समोर मांडतायत. यामागे कितपत सत्य आहे, काय खरं आहे आणि काय खोटं आहे, हे क्लिअरली आणि स्पष्टपणे मी नेहमी तुमच्या समोर मांडत असतो. इथं कुठलाही बायसनेस तुम्हाला पाहायला मिळत नाही. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या समोर मांडत असतो. याला कुठलाही चार्ज नाही. सो 61,000 कोटी रुपये कॅश तर निघाली, 15 दिवसामध्ये निघाली. बरं, महत्वाची गोष्ट काय, भारत जगामध्ये जेवढे डिजिटल ट्रान्झॅक्शन होतात ना त्यातले 46% डिजिटल ट्रान्झॅक्शन फक्त भारतामध्ये होतात. एवढे जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन भारतामध्ये होत असताना सुद्धा एवढा जास्त कॅशमध्ये पैसा का काढला जातो आणि हा पैसा नेमकं कुठे चाललाय हे बघणं गरजेचं आहे. याच्या मागची कारणं समजावून सांगतो आणि जे लोक तुम्हाला एक्सप्लेन करतायत त्यामध्ये किती सत्यता आहे आणि खरं कारण काय आहे हे सुद्धा मी तुमच्या समोर मांडणार आहे. सो यासाठी मुख्यत्वे 5 कारणांचा मी शोध लावलेला आहे. पहिली आणि महत्वाची गोष्ट, लोक वैतागली कुठे तुम्हाला माहिती आहे? जेव्हा सर्वसामान्य लोकांना टॅक्सच्या नोटीस जाऊ लागल्या. कर्नाटकचाच विचार करा ना, जवळपास 6,000 छोट्या मोठ्या व्यावसायिकांना, भाजी विक्रेत्यांना 1-1 कोटी रुपयांची नोटीस. तळपायाची आग मस्तकाला जाते साहेब, ह्यूज नोटीस आहे त्या. जस्ट इमॅजिन करा, मी एखाद्याचा माल परचेस करतोय वर्थ ₹10,000, आज मी 10,000 रुपयाचा माल खरेदी केला, 10,000 रुपयांचा माल विकला, ऑलमोस्ट 1,000-1,500 रुपये मी त्यामध्ये मिळवतोय. मार्जिन चला मी म्हणतोय 2,000 रुपये कमवतोय. सो महिन्याची 60,000 रुपयांची माझी ऍक्च्युअली कमाई झाली. पण ट्रान्सपोर्टेशन, टेम्पोची कॉस्ट वगैरे वगैरे एक 30,000, 35,000, 40,000 माझ्या हातामध्ये मे बी शिल्लक राहत असतील. पण ओव्हरऑल माझा टर्न ओव्हर होताना हा रोटेशन मध्ये दिसतो. मी तेच पैसे परत त्याला देतो, उद्या माल आणतो, परत विकतो, परत नवीन माल आणतो, परत आज विकून टाकतो, कारण तो दुसऱ्या दिवशी टिकत नाही. भलेही हे वर्षभरामध्ये 1 कोटीचं ट्रान्झॅक्शन दिसत असलं तरी त्यामधलं ओव्हरऑल प्रॉफिट 10-1 लाख किंवा 5-1 लाख रुपयांचं असतं. पण त्यावर जर जीएसटी लागला तर 18% जीएसटी. पण तुम्हाला माहिती आहे का, फळभाजींवर किंवा भाजीपाल्यांवर शेतकऱ्याच्या मालावर जीएसटी नाहीये आणि याचा अवेअरनेस लोकांमध्ये नाही. पण तुम्ही म्हणाल, अरे समजून घ्यायला पाहिजे, त्या भाजीवाल्याला कळत नाही का, त्याला अक्कल नाही का, त्याला नंबर काढायला पाहिजे. पण ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ प्रोसेस ही गोष्टच आपल्याकडे नाही. त्याला 100 वेळेला धडका मारावे लागणार, वेगवेगळ्या ठिकाणी धावावं लागणार, मग परत त्या लोकांना अंडर द टेबल या गोष्टी आपल्याला करत बसाव्या लागणार. आणि यामध्ये खूप मोठी प्रोसेस आहे आणि तेवढी लिटरसी सुद्धा त्यांच्याकडे नाहीये. आणि इथेच एक मोठा गॅप क्रिएट होतो. आणि यामुळेच लोकांनी डायरेक्ट बोर्ड लावून टाकले की इथून पुढे आम्ही युपीआय ट्रान्झॅक्शन करणार नाही. सरळ क्यूआर कोड फेकून दिले, फाडून टाकले, तोडून टाकले आणि बोर्ड लावून टाकला, ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर कॅशमध्ये करा, अदरवाईज वी आर नॉट इंटरेस्टेड. आणि याचमुळे एक मोठा इकॉनॉमीला धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. बाजारात 39 लाख कोटीची समांतर अर्थव्यवस्था म्हणजेच पॅरलल इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळते आणि हाच दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आरबीआयच्या डेटानुसार सध्या देशभरामध्ये 42.3 लाख कोटी रुपये सर्क्युलेशन मध्ये बाजारात फिरत आहेत. पण यामध्ये धक्कादायक बाब ही आहे की यामधले 39 लाख कोटी रुपये थेट लोकांच्या हातात किंवा घरात आहेत, जे आजही बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत किंवा बँकमध्ये हे सध्या आपल्याला सर्क्युलेट होताना पाहायला मिळत नाही. एवढा मोठा आकडा आपल्याला कॅशमध्ये फिरताना पाहायला मिळतोय आणि हा सुद्धा इकॉनॉमीला मोठा धोका आहे. निवडणुकांचं चक्र, खरं कारण आता मी तुम्हाला सांगतो. जे 61,000 कोटीचे आकडे आले होते ना 15 दिवसांमध्ये, ते कधीचे आहेत तुम्हाला माहिती आहे? जेव्हा इलेक्शन सुरू होती तेव्हा ममता दिदी, तुम्हाला काय वाटतं, किंवा बंगालमध्ये जे चक्र झालं, खूप मोठी टक्कर होती ती. आता त्याच्या पुढचं मोठं स्टेटमेंट करतो, पॉलिटिकल स्टेटमेंट, ममता दिदींनी कमबॅक करून दाखवावं.
ज्या पद्धतीनं वार करण्यात आलेत ना, आता ज्या पद्धतीनं गुंडाळलं जाईल, ममता दीदी हे सगळ्यात मोठं उदाहरण असणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा. तुम्ही जी महाराष्ट्रातल्या 2-3 पक्षांची हालत बघितली ना, ती चिल्लर हालत आहे. त्याच्यापेक्षा खूप वाईट हालत त्या पक्षाची होताना तुम्हाला बघायला मिळेल आणि हे खूप हॉरिबल असेल. हे बघून घ्या. रिव्हेंज काय असतो ना राजकारणातला, हा तुम्हाला दिसेल आणि एक खूप मोठं स्टेटमेंट करतोय. भलेही माझा पॉलिटिकल कुठल्याही पार्टीशी संबंध नाही किंवा माझा कोणाशी काही देणं-घेणं नाही. मी प्रत्येक पार्टीबद्दल बोलत असतो. मला काही फरक पडत नाही. बिकॉज मी न्यूट्रल बोलतोय आणि मुद्देसूद बोलतोय. त्यामुळे कुठल्या पार्टीला एवढं जास्त निगेटिव्हली कुठली पार्टी घेत नाही त्याला. आजपर्यंत तरी डायरेक्टली कुठला मोठा विरोध मला झालेला नाही. इनडायरेक्ट झालेत. बाकीच्या गोष्टी मी आता जास्त बोलणार नाही. पण निवडणुका लढवण्यासाठी रॅलीज केल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारे बँकांमधून पैसे कॅशमध्ये वाटले जातात. साहेब जस्ट इमॅजिन एक होर्डिंग लावायला ना, मी कोल्हापूरमध्ये राहतोय. एखाद्या होर्डिंगसाठी 50,000 ते 1,00,000 रुपये खर्च आहे आपल्या मोक्याच्या होर्डिंगसाठी. जस्ट इमॅजिन पुणे, मुंबई सारख्या किंवा कोलकाता सारख्या सिटीजमध्ये काय खर्च येत असेल आणि असे शेकडो, हजारो होर्डिंग एका गल्लीमध्ये, एका एरियामध्ये लावले जातात. जस्ट इमॅजिन कितीशे कोटी रुपये फक्त एका सिटीमध्ये होर्डिंग्सवर खर्च केले जातात. ही एक फक्त होर्डिंग बद्दल बोलतोय. बरं, एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. 2024 साली जी आपल्याकडे निवडणूक झाली, यामध्ये टोटल एमएलएस 288 एमएलएस होते आणि एका एमएलएला ऑलमोस्ट 92 लाख, आपण राउंड फिगर 1 करोड रुपये खर्च करण्याचा अधिकार असतो. पण तुम्हाला काय वाटतं, हे कॅल्क्युलेशन फक्त 288 वर थांबतं? डोक्यात काढून टाका. आपल्याकडे टोटल अर्ज 7,000 पेक्षाही जास्त आलेले होते. म्हणजे 7,000 उमेदवार होते साहेब. पण त्यामधल्या टोटल 4,142 लोकांनी निवडणुका लढवल्या. मी सरकारी आकडा पकडतोय. 1 करोड रुपये खर्च जर केला असेल ना, तरी सुद्धा 4,142 करोड रुपयांचा खर्च आपल्या एका इलेक्शनमध्ये झालेला होता आणि हे चिल्लर आकडे आहेत. एक एमएलए मिनिमम 100 कोटीच्या आसपास खर्च करतो. हे अनऑफिशियल आकडे आहेत. मग हा पैसा त्याचा स्वतःचा पण असेल आणि पक्षाचा पण असेल. पक्ष तर तुफान पैसा उडवतोय आणि कुठलाही पक्ष यामध्ये मागे नाही. हा, एखादा पक्ष खूपच जास्त असेल, पण दुसरा पण त्याच्या बाजूने चाललाय. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही, हे लक्षात ठेवा. बरं, याच्या पुढे महत्वाची गोष्ट ही आहे, जर 100 कोटी रुपये उधळले असतील ना, तर तुम्हाला कळून चुकेल साहेब, की 4-4, 5-5 लाख कोटी रुपये, 10-10 लाख कोटी रुपये एका इलेक्शनमध्ये एका राज्याच्या एमएलएच उडवले जातात किंवा ते फुकतात. एवढा मोठा पैसा इकॉनॉमीमधून वॉश आउट होतो तो पैसा आणि हा सगळा ब्लॅक मनी आहे, ऑलमोस्ट ब्लॅक मनी. पण तुम्हाला माहिती आहे, हे सगळं आरबीआयला माहिती नसेल का हो? हे आपल्या यंत्रणेला माहिती नसेल का? हे आपल्या पॉलिटिकल लोकांना आणि ह्या अर्थव्यवस्थेला माहिती नसेल का? सगळ्यांना माहिती आहे. पण आपलीच लोक, आपलीच माणसं आहेत म्हणून याची चौकशी, इन्क्वायरी होत नाही. इलेक्शन कमिशनने हजारो कोटी रुपये पकडलेत. कोणाचे आहेत माहिती नाही. एकदम बेनामी पैसा आहे. पण समजून जा, तो पैसा असेचे लोक सोडून देतात. कारण कंटिन्युअसली सर्क्युलेशनमध्ये यांच्या कॅश असते आणि ह्यूज कॅश असते. जो 5-5 वर्ष खाल्लेला पैसा असतो ना, तो इथंच उधळला जातो आणि त्या 61,000 मधला मेजर पैसा हा तोच आहे. माझा क्लिअर आरोप आहे. बरं, याच्यावर कोणी काउंटर करू शकणार नाही. करा इन्क्वायरी, करा चौकशी, द्या रिपोर्ट आणि सांगा मला की तो इलेक्शनसाठी उधळला गेलेला पैसा नाही आहे. तर तुम्ही माझ्यावर आरोप करू शकाल. त्यामुळे मी चुकीचं बोलतोय हे सिद्ध होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. बरं, सोन्याची जी पुनर्रचना केली हा चौथा महत्वाचा पॉइंट आहे. सोने चांदीच्या किमती कंटिन्युअसली उच्चांक गाठतायत आणि यामुळे सुमारे एफडीमध्ये येणारा पैसा हा कमी पाहायला मिळतो आणि सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक वाढली. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट होत आहेत. मार्केट चांगल्या लेवलला मिळतंय म्हणून लोक यामध्ये गुंतवणूक करत आहेत आणि हा चौथा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि या मुद्द्यावर जर तुम्ही काम केलं तर डायव्हर्सिफिकेशन काय असतं हे तुम्हाला इथून समजायला पाहिजे. लोकांना वाटतं की यार चला 10% मला रिटर्न, 7-8% रिटर्न मला नको आहेत, मला अग्रेसिव्ह रिटर्न हवे आहेत. दॅट्स वाय दे आर गोइंग टू इन्व्हेस्ट इन मार्केट्स आणि अदर प्रोडक्ट जिथं त्यांना खूप ह्यूज रिटर्न्स मिळत आहेत. आणि याचा मेजर इम्पॅक्ट आपल्याला ओव्हरऑल बँकिंग इकॉनॉमीवर होताना पाहायला मिळतोय. आणि पाचवा महत्वाचा मुद्दा आहे बँकांवरील अविश्वास. सध्याच्या घडीला जर तुम्ही बघितलात ना, बऱ्याच लोकांचा बँकांवरचा विश्वास उडालाय. नोटबंदीमुळे लोक घाबरलेत. आता 500ची नोटबंदी पण होणार आहे अशी एक अफवा जोरदार मार्केटमध्ये सुरू आहे आणि त्याचा कुठेतरी अगेन मोठा परिणाम ओव्हरऑल इकॉनॉमीवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर या 500च्या नोटा बंद झाल्या तर काय करायचं म्हणून लोक कॅशही घरी काढून ठेवतायत. मीही सुद्धा एका बँकेचा चेअरमन आहे. सो आय नो की कशा प्रकारे बँकिंग सेक्टर चालतं आणि आतल्या गोष्टी काय आहेत. सो चांगली बँक कधीच प्रॉब्लेम करत नाही. मॅक्सिमम बँक खूप चांगले आहेत. खूप कमी बोटावर मोजण्या इतक्या बँका आहेत जिथं तुम्हाला माहिती आहे फेस ज्याचा असतो ना त्याच्यावरून ओळखायचं. चेहराच चोराचा असेल तर त्या बँकच्या नादाला लागू नका. अनेक आरोप झालेत, बऱ्याच आरोपमधून ते बाहेर पडलेत. अशा बँकांच्या नादी कधीही लागू नका. ज्या क्लीन इमेज आहेत, ज्यांचे रेकॉर्ड चांगले आहेत, ज्यांच्या गुंतवणूक चांगल्या आहेत,
नॉलेजेबल चेअरमन्स आहेत, बॉडीमध्ये नॉलेजेबल लोक आहेत. चला 10वी नापास आणि अशिक्षित लोक बॉडीमध्ये बऱ्याच बँकांच्या बसलेत आणि तिथं हजारो कोटींच्या तुमच्या ठेवी आहेत. इथं तुम्ही विचार करायला पाहिजे. जो गाढवच वर बसलाय तो काय पुढे घेऊन जाणार, ज्याचं इंटेन्शन चुकीचं आहे तो त्या बँकेला काय वाढवणार. एखादा, मी क्लिअरली सांगतोय, जिथं जिथं पॉलिटिकल बॅकग्राऊंड वाली लोक बॉडीमध्ये बसलेत, प्लीज सेफ राहा, सावध राहा, कारण या लोकांवर कुठलीही ऍक्शन होत नाही. कारण सरकारही यांचं असतं, सत्ता यांची असते, ताकद यांच्या बाजूने असते. त्यामुळे अशा बँकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. बरं, आता या सगळ्या पॉईंट नंतर डिस्कशन आणि महत्वाचा मुद्दा तुम्हाला काय कळाला, अरे यार बँकिंग इकॉनॉमी धोक्यात आहे आणि आपल्याला यामधून बाहेर पडायला पाहिजे वगैरे वगैरे. एक गोष्ट लक्षात घ्या, बँकिंग चॅनल समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण काही रिपोर्ट सांगतात 80% क्रेडिट टू डिपॉझिट रेशो जाऊन पोहोचलाय, कर्ज खूप जास्त डिमांड वाढली आहे, ठेवी तेवढ्या प्रमाणात नाही आहेत, म्हणून बँका अडचणीत येऊ शकतात, आता बॅड लोन्स होणार, लोकांना पैसे परत करता येणार नाहीत, बँकिंग व्यवस्था अडचणीत येणार. साहेब एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर एखाद्या बँकेकडे 30% FD ज्यांनी केलेत किंवा डिपॉझिट ज्यांनी केलेत ना, 30 ते 40% लोक एका दिवसात जर पैसे मागतील किंवा एका महिन्यात जरी परत मागतील ना, कुठलीही बँक कोलॅप्स होऊ शकते. इम्पॉसिबल आहे त्या बँकेला सर्व्हाइव्ह करणं, कारण तो पैसा कुठे गेलेला असतो, कर्जाच्या स्वरूपात पुढे दिलेला असतो. पण तुम्हाला बँकांच्या आतल्या गोष्टी माहिती आहेत का, नियम तुम्हाला माहिती आहेत का? मी तुम्हाला हक्कानी, अभिमानाने आणि स्ट्रॉंगपणे सांगतोय पॉझिटिव्ह बाजू. आतापर्यंत निगेटिव्ह बाजू बोललो, आता क्लिअरली सांगतोय पॉझिटिव्ह बाजू काय आहे. भारतासारखी व्यवस्था, आरबीआय सारखी व्यवस्था ही जगातली नावाजलेली वन ऑफ द टॉप व्यवस्था आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय झालं, एवढ्या सगळ्या चुका तुम्ही सांगितल्या. साहेब या सगळ्या चुका बँकांच्या नाही आहेत. ज्या गोष्टी मी तुमच्याशी आतापर्यंत बोललो ना, या सहकारच्या, सरकारच्या, पॉलिसीच्या, त्यांच्या चुका आहेत. मग बँकिंग कसं स्ट्रॉंग आहे? सिंपल नियम सांगतो. बँकांमध्ये रेशोज असतात, CRR रेशो, कॅश रिझर्व्ह रेशो. बँक काय सांगते, आरबीआय काय सांगतो, बँक चालवत आहे, मी तुमची बॅलन्स शीट चेक करतोय, मी तुमचं ऑडिट करतोय, दाखव पैसा, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. सिंपल लॉजिक आहे. ते सांगतात 4.5% कॅश रिझर्व्ह आमच्याकडे तुमचे असायला पाहिजेत, ज्याला ऑलमोस्ट व्याज मिळत नाही. म्हणजे काय, तुमच्याकडे 100 रुपये ठेवी ठेवले ना लोकांनी, 4.5 रुपये आणून जमा कर, बाकीचं काही सांगू नको. कळतंय? म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, CRR, ऑलमोस्ट मॅक्सिमम बँका 10%च्या वर CRR मेंटेन ठेवतात. त्यांच्याकडे रिझर्व्ह असतो 10%चा, कारण डेली डे टू डे ट्रान्झॅक्शनसाठी त्यांना पैसा लागत असतो. दुसरा रेशो आहे SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. याला काय म्हणतात समजून घ्या. आरबीआय यांना क्लिअरली सांगितलं की 18% पैसा हा तुमचा इन्व्हेस्टेड असायला पाहिजे. कुठं असायला पाहिजे? आरबीआय कडे असायला पाहिजे, किंवा बॉन्ड्समध्ये असायला पाहिजे, गोल्डमध्ये असायला पाहिजे, किंवा एखाद्या आरबीआयच्या एखाद्या मोठ्या संस्थेमध्ये FD असायला पाहिजे. सांगण्याचा मुद्दा काय, त्या पैशाला हात लावायचा नाही. असं करून ऑलमोस्ट 31%, 25 ते 30% पैसा या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होतो. म्हणजे 70 रुपयाच्या वर तुम्ही कर्ज वाचवू शकत नाही. आता इंटरेस्टिंग फॅक्ट, तुम्ही म्हणाल साहेब काय इझी आहे ना, मग 70% अडकले तर. समजून घेण्याचा प्रयत्न करा, यात पण खूप मोठी गेम आहे. बँक भजन करत नाहीये सर, बँक धर्मशाळा नाहीये, बँक ही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे. बँकेला तुम्ही कुठल्याही प्रकारे नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन समजू नका, चॅरिटेबल ट्रस्ट समजू नका. दरवर्षी तुफान पैसा कमवतायत. तुमचाच पैसा ठेवून घ्यायचा, तुम्हालाच कर्ज द्यायचं आणि त्यामध्ये कमिशन कमवायचं. सिंपल लॉजिक आहे. म्हणजे काय, 7-8% तुम्ही FD करता, तुम्हाला 10, 12, 15, 20% कर्ज दिलं जातं. जो मधला गॅप आहे ना तो बँकेचा आहे. जे काही त्यांचे एक्सपेन्सेस असतील काढून टाकतील. 1, 2, 3% जरी प्रॉफिट मार्जिन राहिलं तरी खूप मोठा पैसा ते लोक कमवतात साहेब. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. एखादी बँक तुम्ही पकडा SBI, SBIने जे FDs आहेत त्यांच्याकडे किंवा त्यांनी जी कर्ज वाटलेत, हे एकूण वाटलेली कर्ज 40-40 लाख कोटी रुपयांची कर्ज वाटलेत. 1% म्हणजे इमॅजिन करा साहेब, खूप मोठी अमाऊंट होते. यालाच म्हणतात बिझनेस मॉडेल. मग मी हे तुम्हाला काय सांगतोय, तर ह्या सगळ्यामुळे त्यांच्याकडे ऍसेट बिल्ड झालेत, स्वतःचे मोठे ऑफिसेस, स्वतःच्या मोठ्या जागा, स्वतःचे वेगवेगळे ब्रांचेस, आणि यामुळे ह्यूज ऍसेट हे तर तयार झाले. पण दुसरी गोष्ट, कॅशमध्ये सुद्धा खूप जास्त पैसा स्वतःचा प्रॉफिट म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलाय. मग वेदर इट इज इन म्युच्युअल फंड, स्टॉक, बॉन्ड्स किंवा अदर FDs, किंवा तेच ते पुढे लोन म्हणून देत आहेत. म्हणजे काय, मी रोज 100 रुपये कमवतोय, असं साठवत साठवत प्रॉफिट मार्जिन त्यांनी स्वतःच कॅपिटल खूप मोठं करून टाकलंय. मी आता तुम्हाला आकडे सांगतो. एकूण भांडवल जर तुम्ही बघितलात ना एखाद्या बँकेचं, त्यामध्ये स्वतःचा निधी किती आहे हे पण बघितलं जातं. SBI कडे 4 लाख कोटीपेक्षा जास्त अमाऊंट आहे. जर तुम्ही ICICI, HDFC यांचे सुद्धा आकडे बघितले तर HDFC कडे 4.6 लाख कोटी रुपये पडलेत.
आणि ICICI कडे 2.6 लाख कोटी रुपये पडले. बरं घ्या HDFCचं उदाहरण घ्या. एकूण ठेवी 25 लाख कोटीचे आहेत. पण त्यांच्याकडे 10% स्वतःचं सेव्हिंग पडलंय. ऑलमोस्ट 10%. मी राऊंड फिगर म्हणतोय 5 लाख कोटी रुपये. 5 लाख कोटी रुपये बँकेकडे स्वतःचे आहेत. काय बुडवणार आहे तुम्ही कर्ज? 5,000 कोटी, 2,000 कोटी, 10,000 कोटी, 1 लाख कोटी जरी बुडले ना, तर ते त्यांच्या प्रॉफिट मधलं देतील. कस्टमरच्या FD ला हात लावायची गरज पडत नाही. दॅट मच स्ट्रॉंग बँकिंग वी हॅव इन इंडिया. कळतंय तुम्हाला? भारतीय बँकिंग व्यवस्था खूप सेफ आहे, सुरक्षित आहे. पण गाढवाच्या हातात आपले पैसे द्यायचे नाहीत, एवढंच तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे काय? ज्याची बॅलन्स शीट स्ट्रॉंग, ज्याचे डायरेक्टर स्ट्रॉंग, ज्याचं मॅनेजमेंट स्ट्रॉंग, ज्याला धंद्याचं नॉलेज आहे, इंटेन्शन चांगलं आहे, माणूस प्रामाणिक आहे, अशाच ठिकाणी जाऊन गुंतवणूक करायची. मूर्खांच्या हातात पैसे दिला तर रिस्क मध्ये जाणार. ते हे एवढं लक्षात तुम्ही ठेवायला पाहिजे. सो ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा काय आहे? तर बँकिंग व्यवस्था आपली स्ट्रॉंग आहे. कुठल्याही प्रकारे बुडण्याचा धोका नाही. डिमॉनिटायझेशन होऊ शकतं का? नोटाबंदी होऊ शकतं का? ते साहेबांच्या हातात आहे. साहेबांच्या मनात आलं तर ते म्हणतील, मित्रो नोटा बंद करून टाकल्या. होऊ शकतं, कारण ते आपल्या हातात नाही. ते सरकार ठरवतं. त्यावर आपला कुठलाही कंट्रोल नाही. सो सरकारचे निर्णय आणि RBIचे निर्णय दोनही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्याला मॅनेज केलं जातं प्रोफेशनली RBIला. तिथं कुठलाही धोका नाही. तिथं कोणी निवडून आलेला 10वी नापास माणूस बसत नाही. कळतंय तुम्हाला? तिथं तेवढी स्ट्रॉंग व्यवस्था आहे. म्हणजे तेवढे वेल क्वालिफाईड लोक तिथं बसतात. सो कुठल्याही प्रकारे मला वाटत नाही की बँकिंग सेक्टरला धोका आहे. लॉकडाऊनचा वगैरे पार्ट आला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लॉकडाऊन पुढे जो होणारा धोका आहे ना आपल्या इकॉनॉमीला, आणि सरकारबद्दल ज्या गोष्टी सुरू आहेत आणि जे मोठे प्रॉब्लेम भविष्यात उभे राहणार आहेत, A to Z तुमच्या समोर मांडतो. डोक्यातून मुंग्या यायला सुरू होतील असे रिपोर्ट्स मी तुमच्या समोर मांडेन, जे बघून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसणार आहे. जे गोड गोड गोष्टी तुमच्या समोर व्हॉट्सअपवर मांडल्या जात आहेत ना, सगळं काही भारी चालू आहे, वी आर फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी वगैरे, सगळ्याचा पर्दाफाश मी करू शकतो. कमेंट करा लॉकडाऊन. जो पहिला व्हिडिओ बनवला ना, त्याचाच पार्ट 2 मी तुमच्या समोर घेऊन येईन. पण याला 1000 कमेंट आल्या तर या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवून लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्याची जबाबदारी तुमची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.